आहे. काय सांगाल किती भावनिक क्षण आहे हा? आज दादांच्या अस्थि कलश या इकडे ठाण्यामध्ये राष्ट्रवादी कार्यालयामध्ये दर्शनासाठी आणले. दादांनी त्यांच्या स्वभावाने आणि कर्तृत्वाने अनेक लोक ही राज्यभर जोडली होती. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये त्यांना मानणारा व्यक्तिगत मानणारा एक वर्ग आहे आणि दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचं तर फार मोठं नुकसान झालंय, पण आमच्यासारख्या लोकांचंही व्यक्तिगत नुकसान याच्यामध्ये झालेलं आहे. निश्चितपणे ही जे नुकसान झालंय हे न भरून निघणारं आहे आणि याच्यामध्ये राज्याचं नेहमीच हिताचा निर्णय, एक आर्थिक शिस्त असेल, राजकारणामध्ये कार्यकर्त्यांनी कसं वागावं या संदर्भात मी भूमिका दादा आम्हाला सगळ्यांना नेहमी शिकवायचे, सर्व आमदारांना सांगायचे की आत्मीयता, ते प्रेम, तो जिव्हाळा नेहमीच त्याची उणीव भासत राहील. हा एक भावनिक क्षण निश्चित आमच्या सगळ्यांसाठी आहे. काय नेमक्या आठवणी दादांच्या, काय सांगाल काय त्यांच्या आठवणींना उजाळा झाला या ठिकाणी? दादांच्या बाबतीतल्या आठवणी अनेक आहेत. आवर्जून ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये मी आलो, निवडून आल्यानंतर ज्यावेळेस मी त्यांना मिठाई द्यायला गेलो, पेढा द्यायला गेलो, त्यावेळेस आनंदाने त्यांनी मला तो पेढाही घेतला आणि आनंदही व्यक्त केला. निरंजन, तू निवडून आला त्याचा सर्वात जास्त आम्हाला आनंद आहे, कारण कौटुंबिक संबंध होते त्याच्यामध्ये, कधी त्यांनी राजकारण बघितलं नाही. याच्या व्यतिरिक्तही अनेकदा याच्यामध्ये ज्यावेळेस समृद्धी हायवेचं उद्घाटन होतं त्यावेळेसही हा आपल्या निरंजनची गाडी आहे, आपला निरंजन, हे जे त्यांच्यामधले भाव नेहमीच त्यांच्या बोलण्यामधनं यायचे, हे खरं तर आमच्यासाठी एक जिव्हाळ्याचा आणि आनंदाचा, एक जिव्हाळ्याचा आमच्यासाठी तो क्षण होता.